नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोलंबीचा रस्सा. पाहू शकता मस्त झालेला आहे. थोडा वेगळा मसाला बनवून दाखवणार आहे, तर मस्तच लागतो. एकदा नक्की करून बघा. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एक हिरवी मिरची घेतले, अद्रक घेतलाय 2 इंच, लसूण पाकळ्या घेतल्यात, 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेत, कोथिंबीर घेतलेली आहे. तर पाहू शकता कोलंबी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे. मोठी कोलंबी आणलेली आहे आज संडे म्हणून. तर असा मसाल्यामध्ये कोलंबीचा रस्सा खूप छान लागतो. नक्की एकदा करून बघा. आता मिक्सरला फिरून घेऊया. सर्व टाकायचं आहे. टोमॅटो, लसूण मिक्सरला बारीक फिरून घेऊया. गॅसवर कढई ठेवले, तेल टाकलेलं आहे. कढीपत्ता टाकून घेऊया. टोमॅटो, लसूण, आळ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घेते. लगेच मसाले टाकायचे आहेत. हळदी पावडर, घरगुती मसाला, तिखट आवडीप्रमाणे टाकायचं. थोडीशी धने जिरे पावडर आहे. आता छान असं बारीक गॅसवर परतायचं आहे मसाला. थोडंसं उरलेलं वाटणाचं पाणी. आता छान असा मसाला परतून घेऊया. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. कोलंबी धुवून घेतलेली आहे ती टाकून घेते. आता छान असं मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता छान मिक्स करायचं आहे कोलंबी. आता गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. 20 मिनिटं चांगली कोलंबी शिजून घेऊया. अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे. इथे कोकम पण टाकू शकता. कोलंबीचा रस्सा बनवून झालेला आहे. पाहू शकता मस्तच झालेला आहे. त्यातून थोडीशी कोथिंबीर. कशी वाटली तुम्हाला कोलंबीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. धन्यवाद.